आज आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोदक वगैरे बनवले. सकाळी पटपट गणपती उठवायचा होता म्हणून उठवायची इच्छा पण नाही आज गणपती बाप्पांना. मग मिस्टर आले काम जॉबवरून, मग आरती वगैरे केली. आम्ही तयारी करून बसलोच होतो. मग बघा गणपती बाप्पांना घेऊन चाललो आता आम्ही नदीवर, भीमा नदीवर. इकडं प्रिशा दे दे गणपती बाप्पा दे दे अशी म्हणत होती. मग मी गणपती बाप्पांना घेतलं, प्रिशाला पुढे बसवलं. मग आम्ही आलो आता नदीवर. चालत चालत चाललो आहे. चप्पल नाही घालत पायात कारण गणपती बाप्पा आहे म्हणून. हातामध्ये गर्दी होती भरपूर भाविकांची गणपती बुडवण्यासाठी. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष चालू होता भरपूर. मग इथं कापूर लावून आरती केली आम्ही. हवा भरपूर चालू होती म्हणून दिवा नाही आणला, कारण दिवा लागलाच नसता कारण हवा खूप होती आज. मग इथं आरती करून घेतली आम्ही. त्यानंतर आमचे गणपती बाप्पा चालले आता. राहुल गेले पुढे. त्यांनी गणपती बाप्पा 3 वेळा पाण्यात डुबवले. मग बोटीवाल्याला हे याला दिले, तो घेऊन गेला तिकडं. त्याला म्हटलं व्यवस्थित बुडव बाबा गणपती, हळदपणा करू नको. मग त्यांनी व्यवस्थित गणपती बाप्पांना सोडले. गेले आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून. खूप वाईट पण वाटत होतं, रडायला पण येत होतं. गणपती बाप्पा 10 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला. मग आम्ही घरी जात होते, बाय बाय वगैरे केलं. तितक्याच ते योगेश दादा आणि ते वहिनी ते दिसले. ते म्हटले थांबा. मग तिथं थांबलो त्यांच्या गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी. त्या बघा इथं तयारी करत होत्या. अगरबत्ती वगैरे लावून घेतली त्यांनी, कापूर लावला इथं. बघा माझी प्रिशूला झोप आली होती कारण ती आज दिवसभर झोपली नाही. मग आरती वगैरे केली. अशा प्रकारे घरी आलो. बघा आमचं गणपतीचं सामसूम झाले.